आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी अन्न आणि पुरवठा प्रधान सचिवांची मुंबई येथे भेट घेतली. अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालय अंतर्गत नागरिकांच्या समस्यांविषयी दिनांक 25 सप्टेंबर 2024 रोजी बुधवारला दुपारी 4 वाजता दरम्यान भंडारा पवनी विधानसभा क्षेत्राचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी मंत्रालयाच्या प्रधान सचिव रणजितसिंग देओल यांच्याशी भेट घेतली आणि विविध समस्यांवर तोडगा काढण्याची विनंती केली, ज्यावर प्रधान सचिवांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना सकारात्मक निर्देश दिले. अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालयाचे प्रधान सचिव यांना आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी सांगितले की भंडारा जिल्ह्यात धानाचे उत्पादन भरपूर प्रमाणात होत असल्याने शेतकरी आपले धान शासनाकडे विक्रीकरिता आणत असतो. अशावेळी शासनाकडे साठवणुकीसाठी जागा कमी असल्याने धानाची नासाडी होत असते. याकरिता भंडारा जिल्ह्यातील धान साठवणुकीकरिता पलाडी येथे 1800 मेट्रिक टन क्षमतेचे 4 गोदाम बनविण्यात यावे अशी मागणी आमदार भोंडेकर यांनी यावेळी ठेवली, ज्यावर प्रधान सचिवांनी या गोदामांना तात्काळ मंजुरी देण्याचे निर्देश दिले. सोबतच आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी भंडारा जिल्ह्यातील गरीब परिवारांना वाटण्यात येणाऱ्या धान्यासंदर्भात माहिती दिली की दर महिन्याला भंडारा जिल्ह्याला आवश्यकता असलेल्या धान्याच्या मागणीपेक्षा कमी धान्याची आपूर्ती केली जाते. अशात गरीब परिवारांना अन्य ठिकाणातून उसने रेशन घेऊन दिवस काढावे लागतात. या परिस्थितीला दूर करून जिल्ह्यातील रेशन कार्ड धारक परिवारांना वेळेवर अन्नधान्य मिळावा म्हणून जिल्ह्याचा इष्टांक वाढवून देण्याची विनंती केली. सोबतच आमदार भोंडेकर यांनी प्रधान सचिवांच्या लक्षात आणून दिले की भंडारा जिल्ह्यात प्रकल्पग्रस्त कुटुंबांची संख्या अधिक असून त्यांना सुद्धा अन्नाकरिता भटकंती करावी लागते. ही गोष्ट लक्षात घेऊन शासनाने त्यांचा समावेश BPLच्या यादीत करून त्यांना शासनाचे धान्य उपलब्ध करून देण्याची गरज आहे. तरी अशा कुटुंबांना BPLचे कार्ड देऊन धान्य वितरित करण्याची मागणीसुद्धा आमदार भोंडेकर यांनी केली, ज्यावर प्रधान सचिव रणजितसिंग देओल यांनी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले की त्यांनी तात्काळ भंडारा जिल्ह्याच्या इष्टांकावर निर्णय घ्यावा आणि इष्टांक वाढवून द्यावा. इतकेच नाही तर प्रकल्पग्रस्तांना सुद्धा धान्य उपलब्ध करून देण्याचे आश्वासन सुद्धा त्यांनी आमदार भोंडेकर यांना दिले.